नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शिवानंद जाधव, प्रप्राचार्य श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा. मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे भूगोल अभ्यास मंडळाने BA तृतीय वर्षासाठी भूगोलाचा जो काय अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे तो परिपूर्ण अभ्यासक्रम मराठीमध्ये विद्यार्थ्यांना समजावा, त्यांना त्याची माहिती व्हावी म्हणून आजचा आपण ऑनलाईन लेक्चर भूगोलाच्या अभ्यासक्रमावर आयोजित करत आहोत. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांनी भूगोल विषयाची निवड केलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना भूगोलाचं एक नॉलेज त्यांना मिळावं हा हेतू आहे. तर आपण या ठिकाणी जो काही अभ्यासक्रम या ठिकाणी विद्यापीठाने निर्धारित केलेला आहे, PYBA सेमिस्टर 5वा, आणि या 5व्या सेमिस्टर साठी जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम मराठीमध्ये या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो सामान्य स्तरावरती ज्या विद्यार्थ्यांनी भूगोल विषयाची निवड केलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल, ज्याला आपण G3चा पेपर म्हणतो, G3चा पेपर ज्याला कोड आहे CCI म्हणून ओळखलं जातं, आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल किंवा त्याला पर्याय म्हणून भूगोल अभ्यास मंडळाने पर्यटन भूगोल हा पेपर ठेवलेला आहे अभ्यासक्रम. आणि परीक्षेसाठी हा जो काही 3 क्रेडिटचा जो काही अभ्यासक्रम आहे, या 3 क्रेडिटच्या कोर्सला 35205 असं सांकेतात्मक परीक्षा विभागाने या पेपरला दिलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशल स्तरावर म्हणजे विशेष स्तरावरती स्पेशल विषय म्हणून भूगोलाची निवड केलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आणखीन 3 पेपर्स हे देणं अनिवार्य आहे. चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम नुसार आपण S3 म्हणून जो काय पेपर अभ्यासत होतो तो S3चा DSE 1C नावाचा जो काय पेपर आहे तो पेपर म्हणजेच अभ्यासक्रम, त्याला निर्धारित केलेला भारताचा भूगोल पहिला. आणि ज्यांना हा विषय नको वाटतोय त्यांच्यासाठी ऑर मध्ये ग्रामीण विकासाचा भूगोल हा अभ्यासक्रम ठेवण्यात आलेला आहे, ज्याचा सांकेतांक परीक्षेचा 35201 आहे आणि याला 3 क्रेडिट्स आहे. जो S4 पूर्वीही आपल्याला प्रात्यक्षिक भूगोलाचा पेपर होता तो याही सेमिस्टरला 5व्या सेमिस्टरला प्रात्यक्षिक भूगोल नावाने S4 DSE 2C हा नावाचा पेपर आहे. त्याचा परीक्षेतील सांकेतांक 35203 या ठिकाणी आहे. त्याला मात्र क्रेडिट तिथं वाढवलेले आहेत. या ठिकाणी 4 क्रेडिट आपल्याला त्याला दिलेले दिसून येतात. आता तो काय आणखीन एक नाविन्य म्हणजे मूल्य किंवा कौशल्यावर आधारित MIL नावाचा कोर्स आलेला आहे, SEC नावाचा. आणि या SEC नावाचा जो काही कोर्स आहे, SEC नावाच्या कोर्सला पण संशोधन पद्धती हा विषय निवडलेला आहे. संशोधन पद्धतीचा अभ्यासक्रम भूगोल अभ्यास मंडळाने निर्धारित केलेला आहे आणि ज्याचा परीक्षेचा सांकेतांक 35206 आहे आणि याला क्रेडिट 2 आहे. आणि असे एकंदरीत 3 3 6 4 10 2 12 क्रेडिट भूगोलाच्या विद्यार्थ्याला या परीक्षेच्या माध्यमातून मिळणार आहे.
आता हे जे काही निर्धारित केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना तर आम्ही वर्गामध्ये परिपूर्ण अभ्यासक्रम लिहून घेतला नाही, ज्यावेळेस ऑफलाईन लेक्चर होते त्यावेळेस. आणि इंग्रजीमध्ये जो काही अभ्यासक्रम आहे पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती, तो थोडासा समजायला अवघड वाटतोय. सर मराठीत थोडंसं सांगितलं तर बरं होईल, असे 1-2 विद्यार्थ्यांची जी काही शंका होती त्या शंकेला अनुसरून मी पूर्ण अभ्यासक्रम हे मराठीत तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करतोय परत एक वेळेस. तर आपला जो काही सीसी फर्स्ट ई म्हणजे जनरल G3चा पेपर म्हणून ज्याला ओळखतो आपण, आपल्या महाविद्यालयाच्या स्तरावरती पर्यटन भूगोल नावाचा पेपर आपण तिथं निवडलेला आहे. पर्यटन भूगोल हा अभ्यासक्रमानुसार जे काही याचा अभ्यासक्रम निर्धारित करण्यात आलेला आहे ते एकूण 4 युनिटचा अभ्यासक्रम आहे. त्याला 4 घटक म्हणतो आपण, 4 मुख्य घटक. पहिला घटक आहे पर्यटन भूगोल, त्याचा सामान्य परिचय आहे. त्याच्यामध्ये पर्यटनाच्या किंवा पर्यटकाच्या विविध व्याख्या आणि पर्यटक आणि पर्यटन यामधील फरक, पर्यटनाचे नेमकं स्वरूप कोणकोणते आहे, गतिशील स्वरूप कशा पद्धतीचं आहे, म्हणजे परिवर्तनशील कसं आहे, पर्यटन नेमकं कशा पद्धतीनं स्वरूप पर्यटन भूगोलाचं आहे याच्याविषयीची माहिती या पहिल्या घटकामध्ये आहे. यानंतर जो तिसरा उपघटक आहे तो पर्यटनाचं महत्व आहे. म्हणजे आधुनिक युगामध्ये संख्याशास्त्राच्या दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून आणि विशेषतः विकासाच्या दृष्टिकोनातून पर्यटनाचं महत्व कशा पद्धतीने आहे हीच आपल्याला अभ्यासाचं आहे. त्यानंतर मानव जातीच्या मूलभूत गरजा म्हणून पर्यटन आणि प्रवास किती महत्वाचा आहे हे अभ्यासाचं आहे. पर्यटन आणि विकास याचा सहसंबंध अभ्यासाचा आहे आणि उत्पादन म्हणून पर्यटनाची भूमिका ही आपल्याला अभ्यासाचा आहे. या व्यतिरिक्त पहिल्या घटकातील उपघटक तिसरा, पर्यटनामध्ये भूगोलाची नेमकी भूमिका काय आहे. भूगोल हा पर्यटन विकासामध्ये किंवा पर्यटन ची माहिती मिळवण्यामध्ये भूगोलाची नेमकी भूमिका काय आहे याची माहिती आपल्याला पर्यटन भूगोलाच्या पहिल्या घटकात द्यायची आहे. पर्यटन भूगोलाचा जो काही दुसरा घटक आहे, जो पर्यटन विकास निर्धारित करणारे घटक. आता पर्यटन विकास निर्धारित करणारे घटकामध्ये प्राकृतिक घटक आहेत, सामाजिक सांस्कृतिक घटक आहेत आणि राजकीय घटक आहेत. ज्यावेळेस आपण प्राकृतिक घटकांचा अभ्यास करू त्यावेळेस त्याचं वर्गीकरण आपण भूरचना, हवामान आणि वन करतो. भूरचनामध्ये पर्वत, पठार, मैदाने असतील. हवामानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हवामान असतील. मग मोसमी हवामान असेल, उष्ण हवामान असेल, दमट हवामान असेल किंवा शीत हवामान असेल. जे काही हवामान आहे ते पर्यटनावर कशा पद्धतीने परिणाम करतं याचा आपल्याला अभ्यास करायचा. वन आहे, वेगवेगळे अभयारण्य आहेत, वनांचे वेगवेगळे प्रकार आहेत. या वनांचे प्रकार किंवा राखीव जंगलांचं आपण म्हणतोय हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून किंवा पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून याचा काय भूमिका आहे ही आपल्याला अभ्यासायचं आहे. तर पर्यटनाच्या विकासामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांची भूमिका सुद्धा आपल्याला अभ्यासायचं. ज्याच्यामध्ये धार्मिक क्षेत्र जे आहे किंवा धार्मिक सण उत्सव आहे, धार्मिक वेगवेगळ्या परंपरा आहेत, याचा काय कशा पद्धतीनं पर्यटन विकासामध्ये भूमिका आहे. ऐतिहासिक स्थळांची पर्यटन विकासामध्ये नेमकी भूमिका काय आहे. आणि आधुनिक काळामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये हे क्रीडा क्षेत्र पर्यटनाच्या विकासामध्ये कसं परिणाम करतं हे आपल्याला अभ्यासायचं आहे. राजकीय घटकांचा जेव्हा अभ्यास करतो आपण, वेगवेगळे राजकीय धोरण,
पर्यटकांची सुरक्षा आणि आपण प्रवेश योग्यता या घटकांचा सुद्धा अभ्यास आपल्याला पर्यटन भूगोलाच्या दुसऱ्या घटकामध्ये म्हणजे पर्यटन विकास निर्धारित करणाऱ्या घटकामध्ये करायचा. तिसरा घटक जो आहे पर्यटनाची संकल्पना आणि वर्गीकरण, हा तिसरा घटक आहे. या पर्यटनाची संकल्पना आणि वर्गीकरण अभ्यासत असताना त्याचा पहिला उपघटक आहे पर्यटनावर आधारित वर्गीकरण. राष्ट्रीयत्वानुसार पर्यटनाचे प्रकार पाहायचे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये बघा, आंतरराष्ट्रीय पर्यटन, राष्ट्रीय पर्यटन, स्थानिक पर्यटन हे आपण सर्वसाधारणतः 3 गटामध्ये वर्गीकरण करतो. म्हणजे राज्यांतर्गत होणारं पर्यटन सुद्धा आपण स्थानिक पर्यटनामध्ये गणतो किंवा राज्यांतर्गत पर्यटन म्हणून एक वेगळा त्याला प्रकार सुद्धा आपण पाडतो. दुसरं प्रवासाची वेळ, मग दीर्घकालीन पर्यटन आहे, अल्पकालीन पर्यटन आहे. हे लागणाऱ्या वेळेनुसार सुद्धा पर्यटनाचं वर्गीकरण आपल्याला करायचं. आता पर्यटनाचा उद्देश, आता मनोरंजनासाठी कोणी पर्यटन करतं, कोणी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पर्यटन करतं, कोणी वेगवेगळ्या घटकांच्या शिक्षण मिळवण्यासाठी पर्यटन करतं, कोणी व्यापारासाठी पर्यटन करतं, कोण आरोग्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन करतं. आणि अशा पद्धतीनं जे काही पर्यटनाचे प्रकार म्हणजे उद्देशानुसार आहेत त्याची आपल्याला माहिती या तिसऱ्या युनिटमध्ये घ्यायची. चौथा युनिट, त्या तिसऱ्या युनिटचा जो काही दुसरा उपघटक आहे पर्यटनाच्या संकल्पना ज्या आहेत. आता ज्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासासाठी 3 संकल्पना महत्वाच्या मानलेल्या आहेत. पहिला आहे कृषी पर्यटन. आधुनिक युगामध्ये कृषीचा जो काही झपाट्यानं विकास होत चाललेला आहे ते पाहण्यासाठी कृषी पर्यटन मोठ्या संख्येनं होत चाललेलं आहे. या व्यतिरिक्त वाढते नागरिकीकरण, वाढते औद्योगिकरण यामुळेही कृषी पर्यटनाला चालना मिळत आहे. त्या दृष्टिकोनातून पर्यटनाच्या कृषी पर्यटन ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची. आता जैविक पर्यटन, जैविक पर्यटन म्हणजे जैविक पर्यटनामध्ये आपण इको टुरिझम म्हणतो त्याला, आणि याच्या संकल्पना समजून आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायच्या. वन्यजीवी पर्यटन, वन्यजीवांचं पाहण्यासाठी आपण कोणत्या अनेक ठिकाणी भेटी देत असतो. अभयारण्य असतील, राखीव जंगल असतील किंवा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध असलेले अरण्य असतील, अभयारण्य असतील, हे सगळं पाहण्यासाठी आपण भेटी देत असतो. आणि मग त्याची संकल्पना वन्यजीवी पर्यटन ही समजून घ्यायचं. पर्यटनाच्या आणखीन संकल्पना 2 आहेत. आरोग्य किंवा वैद्यकीय पर्यटन. आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा वैद्यकीय उपचाराच्या दृष्टिकोनातून अनेकदा पर्यटन केलं जातं. ती संकल्पना आपल्याला समजून घ्यायची तिसऱ्या घटकामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रीडा पर्यटन ही आपल्याला समजून घ्यायचं. आता या ठिकाणी थोडस वाहतुकीचे साधनं वरती गेलेले आहेत. चौथ्या युनिटमध्ये पर्यटनातील पायाभूत सुविधा आपल्याला अभ्यासाच्या, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाहतुकीची साधनं. मग त्या वाहतुकीच्या साधनामध्ये रस्ता असेल, रेल्वे असेल, जल वाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल, या सर्व वाहतूक साधनांचा आपल्याला अभ्यास त्याच्यामध्ये करायचा. आता हे करत असताना दुसरा उपघटक आहे कम्युनिकेशन, ज्याला आपण संवाद, दळणवळण, संदेश वहन म्हणतो. आता संदेश वहनाची भूमिका, पर्यटन विकासात मार्गदर्शकाची भूमिका काय आहे, इंटरनेट, टेलिफोन, मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटिंग मीडियाची काय भूमिका आहे, प्रवास आणि पर्यटन एजन्सीची भूमिका काय आहे, ही आपल्याला त्याच्यामध्ये समजून घ्यायची. तर अशा पद्धतीनं आपल्याला पर्यटन भूगोल जो काही अभ्यासक्रम आहे ज्याचा श्रेयांक म्हणजे ग्रेड 3 आहे, त्या 3 ग्रेड साठी असा अभ्यासक्रम करायचा आहे. त्या परीक्षा पद्धती जर पाहायचं असेल तर परीक्षा पद्धतीमध्ये त्याचं 70 मार्काचं
विद्यापीठ स्तरावरती परीक्षा होते आणि 30 मार्काचे अंतर्गत मूल्यमापन म्हणजे इंटरनल एक्झाम होत असतात. वेगवेगळ्या माध्यमातून ते मूल्यमापन केलं जातं. आता दुसरा जो काही आपण S3 चा पेपर म्हणतो, ज्याचा सांकेतांक आपण म्हणतो GG 320, ये DSE 1C 3 श्रेयांकाचा हा सुद्धा अभ्यासक्रम आहे. आणि आपल्या महाविद्यालयाच्या स्तरावरती भारताचा भूगोल हा अभ्यासक्रम निवडलेला आहे. आता हा अभ्यासक्रम निवडलेला असताना याचा अभ्यासक्रम जर पाहिला, या पेपरचा अभ्यासक्रम जर पाहिला, तर पहिला घटक आहे सामान्य माहिती. भारताची सामान्य माहिती, ज्यामध्ये भारताचे स्थान आणि विस्तार, भारताचं स्थान नेमकं कोणत्या ठिकाणी आहे जगाच्या मानानं, आणि मग भारताचा विस्तार कशा पद्धतीचा आहे याची माहिती त्यामध्ये आपल्याला अभ्यासाची आहे. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारताला भारत नाव का पडलं, इंडिया का म्हणलं जातं, आणि मग भारताचं ऐतिहासिक थोडस पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला अभ्यासायचं. भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा, आता भारत जो काही देश आहे तो वेगवेगळ्या देशांशी जे काही सीमा निर्माण झालेल्या आहेत, मग वेगवेगळ्या देशांशी ते पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन असेल, बांगलादेश असेल, म्यानमार असेल, श्रीलंका असेल, अशा वेगवेगळ्या देशांशी जे काही सीमा आपल्याला प्राप्त होत आहेत, त्या आंतरराष्ट्रीय सीमा, ज्यामध्ये भूसीमा असतील, जलसीमा असतील, याची माहिती मिळवायची आहे. भारतामध्ये अस्तित्वात आता असलेले राज्य एकूण किती आहेत आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत आणि कोणकोणते, याची ही माहिती आपल्याला भारताच्या भूगोलामध्ये पहिल्या युनिटमध्ये घ्यायची आहे. भारताच्या भूगोलाचा दुसरा युनिट किंवा दुसरा घटक आपण ज्याला म्हणतोय, त्याच्यामध्ये भौगोलिक रचना आपल्याला अभ्यासायची आहे. आता भौगोलिक रचना अभ्यासत असताना पहिला उपघटक आहे उत्तरेकडील जे काही पर्वतीय प्रदेश आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये आपण सर्वसाधारणतः हिमालयीन पर्वतीय प्रदेश म्हणूया त्याला. आता हिमालयीन पर्वतीय प्रदेशामध्ये सगळ्यात महत्वाचं जे काही हिमालयाच्या रांगा आहेत, ते ट्रान्स हिमालयापासून ते शिवालिक टेकड्यापर्यंत, बृहद हिमालय असेल, ह्या सगळ्या हिमालयाच्या रांगांचा आपल्याला त्यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश गंगा सिंधू नदीचा जो काही गाळाच्या संचयनामुळे निर्माण झालेला भारतीय मैदानी प्रदेश आहे. या भारतीय मैदानी प्रदेशांची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळवायची आहे. त्यानंतर तिसरा जो काही भौगोलिक किंवा प्राकृतिक विभाग म्हणून आपण ज्याला म्हणतोय, तो द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, आणि चौथा किनारपट्टीचा सकल प्रदेश. आणि जिथं जिथं आपण अनेकदा पाचवा प्राकृतिक विभाग म्हणून आपण भारतीय बेटांचा आपण अभ्यास करत असतो, आणि हे पाचवा भारतीय बेट. आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी अभ्यास करू शकतो. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही हा तिसरा युनिट आहे ना, नदी प्रणाली. आता ह्या नदी प्रणाली अभ्यासत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाच्या हिमालयीन नद्या, भारताच्या, आपल्याला भारताचं वर्गीकरण करत असताना आपण काय करतोय, जे काही जलप्रणाली निर्माण झालेल्या आहेत त्या जलप्रणालीच्या व्यतिरिक्त आपण भारतातील अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दोन नद्यांचे वर्गीकरण करतो. एक हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि दुसरे आहेत की द्वीपकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या. अशा पद्धतीनं दोन आपण नद्यांचं काय करतोय, वर्गीकरण करत असतोय. मात्र या ठिकाणी थोडस हिमालयीन नद्यांचा अभ्यास करत असताना मग परत त्याचं दोन वर्गीकरण करतोय, एक पूर्व वाहिनी नद्या आणि दुसरी पश्चिम वाहिनी नद्या. आता मग यामध्ये सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा. सिंधू ही पूर्व वाहिनी नदी आहे, गंगा आणि ब्रह्मपुत्रा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि ह्या हिमालयीन नद्यांचा सुद्धा अभ्यास आपण तिसऱ्या युनिट मध्ये करणार आहोत.
मग दख्खनच्या पठारावरती म्हणजे द्वीपकल्पीय पठारावरील नद्यांचा जेव्हा अभ्यास करतो आपण त्यावेळेस पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या याचा वेगळा अभ्यास करतो. आता पश्चिम वाहिनी नद्या नर्मदा, तापी, माही पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. पूर्व वाहिनी नद्या महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या पूर्व वाहिनी नद्या आहेत. सॉरी, मी आता थोडस माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, थोडं सांगण्यामध्ये मला गोंधळ झाला. सिंधू ही पश्चिम वाहिनी नदी आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्रा ह्या पूर्व वाहिनी नद्या आहेत. मी पूर्व वाहिनीची बदलतो बरोबर. आणि अशा पद्धतीनं या पूर्व वाहिनी नद्या असलेल्या आपण या ठिकाणी सांगतो. त्या व्यतिरिक्त जे काही सह्याद्री पर्वत रांगेत उगम पावणाऱ्या असंख्य अशा पठारी प्रदेशातील जे पश्चिम वाहिनी नद्या आहेत याचाही अभ्यास आपण नदी प्रणालीमध्ये करणार आहोत. मग तिथं उल्हास असेल, वशिष्ठी असेल, तेरेखोल असेल, असंख्य प्रकारच्या नद्या त्या उगम पावतात, त्यांचा अभ्यास या पश्चिम वाहिनी नद्यामध्ये करणार आहोत. आता नेक्स्ट युनिट आहे भारताच्या भूगोलामध्ये हवामान, माती आणि नैसर्गिक वनस्पती. हवामान, माती आणि नैसर्गिक वनस्पती. आता या घटकांचा अभ्यास करत असताना आपल्याला हवामान, त्याच्याशी निगडीत जे काही विविध ऋतू आहेत या विविध ऋतूंचा अभ्यास करायचा. या विविध ऋतूंचा अभ्यास करत असताना आपण मग ऋतूनुसार कशा पद्धतीनं तापमानात, पर्जन्यामध्ये आणि आर्द्रतेमध्ये काय बदल होतो याचाही अभ्यास आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. मातीचे प्रकार आणि त्याचे वितरण. भारतामध्ये जे काही 8 प्रकारची मृदा आपल्याला सर्वसाधारणतः आपण 8 प्रकारच्या मृदेचा अभ्यास करत असतो. आणि ह्या 8 प्रकारच्या मृदा कोणकोणत्या आहेत आणि त्यांचं वितरण नेमकं कशा पद्धतीचं झालेलं आहे याचा अभ्यास आपण हवामान, माती आणि नैसर्गिक वनस्पती या घटकामध्ये करतो. नंतर मृदा ऱ्हास आणि मृदा संवर्धन. तर मातीचा ऱ्हास आणि मृदा संवर्धन किंवा मातीचं संवर्धन म्हणतोय. अशा पद्धतीनं मृदेची जी काही वेगवेगळ्या कारणामुळे होणारी ऱ्हास जो आहे, धूप म्हणतो त्याला आपण, मृदेची धूप आणि संवर्धन हे घटक आपल्याला तिथं अभ्यासाचा आहे. आणि शेवटचा आहे नैसर्गिक वनस्पतीचे प्रकार आणि त्याचे वितरण. भारतामध्ये विविधता आढळते. जैविक विविधता अभ्यास असताना जेव्हा वनस्पतीचा अभ्यास करतो तर वनस्पतीचा सुद्धा आपण भूप्रदेशात ज्या पद्धतीने भूप्रदेश बदलत असतो त्या पद्धतीनं नैसर्गिक वनस्पतीचे सुद्धा बदल होत असतो. आणि ह्या बदलत्या नैसर्गिक वनस्पतीचा अभ्यास आपण नैसर्गिक वनस्पतीचे प्रकार आणि त्यांचे वितरणामध्ये करतो. अशा पद्धतीनं आपल्याला सर्वसाधारणतः जो हा 3 श्रेयांकासाठीचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये विद्यापीठ स्तरावरती 70 मार्काची परीक्षा होते आणि अंतर्गत मूल्यमापन महाविद्यालयीन स्तरावरती 30 गुणांचं केलं जातं. आता हा जो काय अभ्यासक्रम आहे प्रात्यक्षिक भूगोल हा सर्वांना अनिवार्य असतो. याला नाव आहे स्थानिक विश्लेषणाचं तंत्र. आणि स्थानिक विश्लेषणाचे तंत्र जे आहेत हे आपलं सर्वसाधारणतः आपण अभ्यासत असताना याच्यामध्ये इतका डिफिकल्ट अभ्यास नाही. या पाठीमागचा जो काय होता पाठीमागच्या वर्षी तोच अभ्यासक्रम पुढे थोडस कंटिन्यू करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये पहिलं युनिट आहे भारतीय स्थलदर्शक नकाशांचं म्हणजे टोपोशीटचं वाचन आणि भू उतार व्यक्त करण्याच्या पद्धती आहेत. ते कोणकोणत्या आहेत, कशा पद्धतीनं भारतीय स्थलदर्शक नकाशांचा परिचय, स्थलदर्शक नकाशाचे सांकेतिक चिन्ह, खुणा आणि रंग काय आहेत, स्थलदर्शक नकाशाचे प्रकार काय आहेत, त्याच्यानंतर भू उठाव व्यक्त करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, गुणात्मक पद्धती कोणत्या आहेत, उठाव रेषा, छाया पद्धती, रंग पद्धती, त्यानंतर परिणामकारक आपण म्हणतो गुणात्मक संख्यात्मक पद्धती म्हणतो आपण त्याला, समुच्च रेषा, उठाव रेषा, बेंचमार्क पद्धत, स्थल उच्चांक आहे, त्रिकोणीकरण पद्धत आहे. या सर्व पद्धती हे संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. भारतीय स्थलदर्शक नकाशांचं विश्लेषण करत असताना
आपण स्थलदर्शक नकाशांचं वाचन करत असताना मैदानी प्रदेश आहे, पठारी आणि पर्वतीय प्रदेशातील नकाशा वाचन कशा पद्धतीने केलं पाहिजे, कोणकोणत्या सांकेतिक चिन्ह आणि खुणांचा वापर करून आपण कशा पद्धतीनं आपण एखाद्या भूप्रदेशाचा एक निरीक्षण करून भूवैशिष्ट्य कसे ओळखले पाहिजे त्याचा एक क्षेत्र भेट किंवा सहल सुद्धा आपण आयोजित करणार आहोत. आता हवामान, भारतीय हवामान स्थितीदर्शक नकाशाचं वाचन जो काही तिसरा युनिट आहे, त्याच्यामध्ये वेळोवेळी भारतीय हवामान विभागाने प्रकाशित केलेले जे नकाशे आहेत त्या नकाशामध्ये जे काही सांकेतिक चिन्ह आणि खुणा वापरले जातात त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर वायुदाबाचा प्रारूप जे आहे व्ही किंवा जे काही प्रारूप प्राप्त होतात तेही आपल्याला अभ्यासायचं आहे. दैनंदिन हवामान स्थितीदर्शक नकाशाचं वाचन उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या प्रत्येक ऋतूतील एक जे काही नकाशाचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे. आणि चौथा युनिट महत्वाचा म्हणजे जीआयएस आणि त्याचे घटक आपल्याला अभ्यासायचे. भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे जीआयएस एक महत्वाचं आणि भूगोलाला गती प्राप्त करून देणारं एक काय तंत्र आहे. याची व्याख्या कशा पद्धतीने आणि त्याचे घटक नेमके कोणकोणते आहेत, ते जीआयएसचं माहिती संग्रह करण्याचे प्रकार कोणकोणते आहेत, कशा पद्धतीने केलं जातं, हवाई छायाचित्रे आणि उपग्रहाचा परिचय, आणि आपण फ्री सॉफ्टवेअर रिमोट सेन्सिंगचे असतील जीआयएसचे कोणकोणते आहेत आणि त्यांचा वापर करून कशा शास्त्रशुद्ध पद्धतीने माहितीचं विश्लेषण करता येतं, त्यासाठी कोणकोणती माहिती वापरली जावी अशा प्रकारचं अभ्यासक्रम आहे. 100 गुणांसाठी हा पेपर आहे. त्याची पूर्णतः प्रात्यक्षिक परीक्षा होते. त्याच्यासाठी जर्नल प्रत्येकाने कंप्लीट करणं गरजेचं असतं. जर्नल तपासून प्रमाणित करून घेणं गरजेचं आहे. जर्नलला काही मार्क आहेत, व्हायवा असतो आणि प्रत्येक 12 विद्यार्थ्यांचं एक बॅच नुसार ही परीक्षा होत असते. आपण महाविद्यालय स्तरावर सुद्धा प्रॅक्टिकलचे जे काही तास आहेत हे सुद्धा आतापर्यंत आपण बॅच नुसारच घेतलेले आहेत आणि परीक्षा सुद्धा 1, 2, 3 विद्यार्थ्यांचं मागे पुढे होईल, परंतु जशा पद्धतीने आपले बॅच आहेत तशाच पद्धतीनं वार्षिक परीक्षेचं सुद्धा म्हणजे आता सेमिस्टर परीक्षेचं सुद्धा नियोजन होत असतं. 100 मार्काची ही परीक्षा होत असते. आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्यूज निर्माण करणारा एक आणखीन ऍडिशनल 2 क्रेडिटसाठी मूल्य म्हणजे कौशल्य आधारित अभ्यासक्रम भूगोल अभ्यास मंडळाने निर्धारित केलेला आहे, ज्याचं नाव आहे संशोधन पद्धती पहिला. 5व्या सेमिस्टरसाठी मूल्य किंवा कौशल्य आधारित जो का अभ्यासक्रम आहे, या कौशल्य आधारित अभ्यासक्रमाला आपण संशोधन पद्धती पहिली असं पद्धतीनं पेपरचं नाव आहे, अभ्यासक्रमाचं नाव आहे. आणि ते एकदम सोपा, सगळ्यांना समजेल आणि आवश्यक असलेला आपल्याला गरजेचा असलेला हा अभ्यासक्रम भूगोल अभ्यास मंडळाने दिल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आपण खरंच अभिनंदन केलं पाहिजे. पहिला युनिट आहे संशोधन पद्धतीचा परिचय, ज्याच्यामध्ये संशोधनाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि संशोधन काय केलं पाहिजे याचे उद्दिष्ट आपल्याला समजून घेतले पाहिजे. दुसरा उपघटक आहे संशोधनाची वैशिष्ट्ये, संशोधनाचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत आणि संशोधन प्रक्रियेतील विविध टप्पे कोणकोणत्या टप्प्याच्या माध्यमातून संशोधन केलं गेलं पाहिजे हे आपल्याला अभ्यासायचं. त्यानंतर दुसरा जो काही युनिट आहे संशोधन आराखडा, रिसर्च डिझाईन, ज्याचा संशोधन आराखड्याचा परिचय, इंट्रोडक्शन ऑफ रिसर्च डिझाईन. त्याच्यानंतर संशोधन आराखड्याचा उद्देश, नेमकं कोणत्या हेतू आपण ठेवून किंवा उद्देश ठेवून संशोधन आराखडा तयार करतोय, त्याचं एक डिझाईन बनवणं गरजेचं असतं, ते आपल्याला इथं अभ्यास होतात. आणि एखादा चांगलं संशोधन घडून येण्यासाठी त्या संशोधन आराखड्यामध्ये काय काय बाबी असाव्या, कशा पद्धतीनं तो आराखडा असावा, याविषयीची जी काही वैशिष्ट्ये, चांगल्या संशोधन आराखड्याची जी काही वैशिष्ट्ये आवश्यक आहे ती वैशिष्ट्ये कोणती कोणती असतात हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तिसरा युनिट जो आहे हे 2 क्रेडिटसाठीचा अभ्यासक्रम आहे टोटल, त्याच्यामुळे 3च युनिट आहे, 3 घटक आहेत. संशोधनात नेमकं ज्या काही समस्या निर्माण झालेल्या होतात त्या निर्माण होणाऱ्या समस्येची
आपल्याला जाणीव व्हावी म्हणून हा संशोधनातील समस्या हा घटक निवडलेला आहे. ज्याच्यामध्ये संशोधन समस्येची व्याख्या आहे, संशोधन समस्येची ओळख आणि समस्या परिभाषित करण्यात गुंतलेले जे काही तंत्र आहेत या तंत्रांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. असा एकंदरीत आपल्याला हा 2 क्रेडिटचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी मी माझ्या पद्धतीनं समजेल उमजेल अशा पद्धतीनं मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं प्रत्येकाला समजलेला असेल अभ्यासक्रम. थांबूया.